चला हॅलो, मेन्सुरेशनचा 2Dचा जो पार्ट आहे, यापूर्वी आपण 2 सेशन बघितले. फर्स्ट सेशन मध्ये आपण 2 डायग्राम बघितल्या, सर्कल आणि रेक्टँगल, आणि सेकंड सेशन मध्ये आपण 3 डायग्राम बघितल्या. पहिल्या याच्यामध्ये सर्कल आणि स्क्वेअर बघितला होता. सेकंड लेक्चर मध्ये आपण सर्कल, रेक्टँगल, त्यानंतर रोम्बस आणि ट्रायंगल या 3 डायग्राम बघितल्या. अशा एकूण 5 डायग्राम आणि एक 6वी डायग्राम पॅरलेलोग्राम जी आपण बघितली नाही, त्याच्यावर प्रश्न कधी विचारलेला नाहीये. पण मी आजच्या एका सेशन मध्ये म्हणजे आजच्या सेशन मध्ये थोडस ओव्हरव्ह्यू त्याचं तुम्हाला देऊन टाकतो. आता ओव्हरऑल आजच्या सेशन मध्ये आपण काय करून घेणार आहे, आजच्या सेशन मध्ये आपण जे ऍक्च्युअल एक्झामला येणारे प्रश्न आहेत, ज्याला आपण म्हणतो की हे प्री मध्ये मेन्स मध्ये अशा टाइपचे प्रश्न, मेन्सुरेशनचे मिक्स टाइपचे प्रश्न विचारू शकतात. म्हणजे मागच्या 2 व्हिडिओमध्ये जे आपण पाहिलं त्याचं पूर्ण अनालिसिस किंवा त्याचा पूर्ण यूज जो आहे हा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल किंवा आजच्या लेक्चरमध्ये बघायला मिळेल. ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओ म्हणजे मागच्या 2 लेक्चरमध्ये जे व्हिडिओ आपण बघितले त्या व्हिडिओचं शॉर्ट मध्ये हे तुम्हाला रिव्हिजन म्हणता येईल. मी काय केलंय, एकूण 6 डायग्राम, प्रत्येक डायग्रामचा एरिया, प्रत्येक डायग्रामची पेरिमीटर आणि प्रत्येक डायग्राम बद्दल काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी तुम्हाला सहज म्हणून माहिती असावी, ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी तुम्हाला सहज म्हणून माहिती असावी, सो दॅट या माहितीच्या बेसिसवर ऐन वेळेवर डायमीटर न देता रेडियस दिलं तर तुम्हाला कळलं पाहिजे डायमीटर इक्वल टू ट्वाइस ऑफ रेडियस किंवा रेडियस इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर. म्हणजे या बेसिक गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. डायगोनल दिलं, साईड विचारली किंवा साईड देऊन डायगोनल विचारली तर एक्स्ट्रा गोष्टी ज्या एक्स्ट्रा शॉर्ट मधून मी तुम्हाला या ठिकाणून कव्हर करून घेण्यात दिले आहेत. आता याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, सो दॅट पुढचे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायला हा स्क्रीनशॉट तुम्ही बाजूला ठेवला तर तुम्हाला मदत होईल. ट्रायंगलचे 2 प्रकार आपण बघितले, राईट अँगल ट्रायंगल आणि इक्विलॅटरल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलचा एरिया, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया. तर अशा पद्धतीने जे 2 सेशन आपण मागचे घेतले त्या 2 सेशनचं ही क्विक रिव्हिजन. ठीक आहे, आता आपण काय करूया, आता आपण आजच्या सेशनकडे मूव्ह करूया. म्हणजे ओव्हरऑल आज आपल्याला काय शिकायचंय. आता आज आपल्याला शिकायचंय यानंतर, या व्हिडिओ नंतर पुढे भविष्यात काय असेल किंवा ओव्हरऑल पुढे नेमकं काय असेल, तर याबद्दल सांगताना मी असं म्हणेल की आपण आता 3 लेक्चर्स घेतले या सिरीज मध्ये. ऍडव्हान्स मॅथ सिरीज मध्ये आपण 3 लेक्चर घेतले. या 3 लेक्चर मध्ये आपण 2D डायग्राम कव्हर केल्या. मंगळवार पासून म्हणजे 12 एप्रिल पासून आपण 3D डायग्राम कव्हर करून घेणार आहोत. पण या 3D डायग्रामचे लेक्चर जे हे मी युट्यूबला न घेता आता आपल्या ऍपवर शिफ्ट करतोय. ऑफकोर्स ते सगळ्यांसाठी फ्रीच असतील, फक्त ते आपण ऍपवर घेणार फ्री मोड मध्ये रादर दॅन युट्यूबला. मग ऍपवर कुठे घेणार सर, तर बघा ऍपवर तुम्हाला सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं जे ऍप्लिकेशन आहे, आपलं जे ऍप आहे सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं, सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं आपलं जे आहे, सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं आपलं ऍप आहे. या सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाच्या ऍपवर तुम्हाला एक टेस्ट सिरीज दिसेल. बघा तुम्हाला एक टेस्ट सिरीज दिसेल, या नावाचं आपलं ऍप आहे. त्याच्यावर तुम्हाला ही टेस्ट सिरीज दिसेल, द क्रॅकर क्वांटेस्ट सिरीज. द क्रॅकर क्वांटेस्ट सिरीज मध्ये तुम्ही बाय नाव दिसेल, तुम्ही बाय नाव करा नका करू काही घेतले नाही, तुम्ही डायरेक्ट नावावर क्लिक करा, क्लासेसवर जा, ऑनगोईंग क्लासेसवर. रोज रात्री 3D चे क्वेश्चन 12 एप्रिल पासून 3D चे क्वेश्चन रोज रात्री 9 वाजता तुम्हाला ऍपवरती आपलं लेक्चर अटेंड करायला भेटेल. कुठे, वॉच फ्री ऍडव्हान्स मॅथ सिरीज ऍट सारथी एज्युकेशन ऑनलाईन, ऍट सारथी एज्युकेशन मोबाईल ऍप. मोबाईल ऍपचं नाव सारथी एज्युकेशन ऑनलाईन या पद्धतीने आहे. याच्यामध्ये कुठल्या याच्यात पाहायला मिळेल, द क्रॅकर क्वांटेस्ट सिरीज मध्ये हे तुम्हाला लेक्चर्स बघायला मिळतील. द क्रॅकर क्वांटेस्ट सिरीज, द क्रॅकर क्वांटेस्ट सिरीज जी आहे याच्याबद्दलची ही इन्फॉर्मेशन आहे. आता द क्रॅकर क्वांटेस्ट सिरीज आपण मंडे पासून चालू करतोय, जिची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे आणि फीस जी आहे फीस 1000 रुपये. सध्या आपण याच्यावर काही दिवस एक 50% डिस्काउंट देऊन ही सिरीज 500 रुपयाला ठेवतोय. तर पुढचे 4 दिवस तुम्हाला 500 रुपयाला ही टेस्ट सिरीज मिळेल. सोमवार पासून गुरुवार पर्यंत जे लोक टेस्ट सिरीज परचेस करतील, तर सोमवार ते गुरुवार
4 दिवस ही टेस्ट सिरीज तुम्हाला 500 रुपयात मिळेल. या टेस्ट सिरीज मध्ये नेमकं काय काय आहे याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलेल वेगळ्या पद्धतीने. बाकी तुम्ही हे बघून घ्या. बाकी ओव्हरऑल डिटेल्स जे आहे हे मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या टेस्ट सिरीज बद्दल दिली. या टेस्ट सिरीज मध्ये काय काय ही इन्फॉर्मेशन. तर आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे आजचं जे लेक्चर आहे हे आपल्याला घ्यायचे 2D डायग्राम वरती मिक्स टाईपचे क्वेश्चन. 3D चे क्वेश्चन आपण 12 एप्रिल पासून चालू करणार. रोज रात्री 9 वाजता 1 ते 1.25 तासांचं लेक्चर सारथी एज्युकेशन ऑनलाईन ऍपवर द क्रॅकर टेस्ट सिरीज मध्ये. ठीक आहे. आता स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला किंवा ओव्हरऑल आजच्या क्वेश्चनला. आता हे जे लेक्चर आहे हे नेमकं कसं बघायचं बघा. आजचा व्हिडिओ कसा बघायचा किंवा आजचं सेशन तुम्ही कसं बघायचं. आजच्या सेशनला तुम्ही काय करायचं. आता मी पहिला क्वेश्चन दिला की तुम्ही व्हिडिओला पॉज करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आणि क्वेश्चन सॉल्व्ह झाला व्हिडिओ बघायचा, नाही झाला तरी व्हिडिओ बघायचा म्हणजे पुढचं सोल्युशन बघायचं. तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन आणि डायरेक्ट सोल्युशन बघू नका, तुमच्या डोक्यात जाणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, आता व्हिडिओ स्टार्ट झाला की इमिडिएटली तर पॉज करून द्या. तुमच्या मनाने क्वेश्चन सॉल्व्ह करा, पेन पेपरने तुमच्या मनाने क्वेश्चन सॉल्व्ह करा. जर क्वेश्चन सॉल्व्ह झाला किंवा नाही झाला मग नंतर याचं एक्सप्लेनेशन बघा. सो दॅट काय होईल, तुमचा स्वतःचाही अप्रोच डेव्हलप होईल आणि माझा अप्रोचही तुम्हाला कळेल. आणि जेव्हा तुम्हाला क्वेश्चन जमेल किंवा जमणार नाही त्याच नंतर माझा अप्रोच तुम्हाला सोपा वाटेल. त्यामुळं हा व्हिडिओ बघताना एवढी एक काळजी घ्या. ठीक आहे. आता पहिल्या क्वेश्चनला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन पाय बघा. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज थ्राइस द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल म्हणजे ट्वाइस ऑफ एल प्लस बी इक्वल टू थ्राइस ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजे 2πr इक्वल टू थ्राइस ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. द एरिया इज 616. द एरिया ऑफ सर्कल इज 616. म्हणजे तुम्हाला काय दिलं, पायरचा स्क्वेअर बरोबर 616. आता पायरचा स्क्वेअर बरोबर 616 दिलं तर रेडियसचा स्क्वेअर बरोबर किती येईल, 616 गुणिले 7/22. ही व्हॅल्यू कन्फर्म 154 चे 4 पट आहे. मग 4 चा स्क्वेअर रूट केला 2 म्हणजे रेडियसचा स्क्वेअर बघील बघा, 14चा स्क्वेअर 196 म्हणजे रेडियस येईल तुमची 14. आता रेडियस जर 14 आली आणि ती इथं ठेवली तर तुम्हाला एल प्लस बी ची व्हॅल्यू काढता येईल. आता पुढे काय दिले, व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल इफ ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल इज 60. मग आता मला रेडियस भेटली, मी काय करतो या इक्वेशन मध्ये रेडियस टाकतो. ट्वाइस ऑफ एल प्लस बी ची व्हॅल्यू 60 आहे. बी ची व्हॅल्यू आपल्याला 60 देऊन टाकली. ओके. मग बी ची व्हॅल्यू 60 ठेवली इक्वल टू 3 इंटू 2πr. आता 2 ची व्हॅल्यू ऍज इट इज, पाय म्हणजे 22/7 आणि रेडियसची व्हॅल्यू किती आहे, रेडियस आली 14. 7 1 7 7 2 14. ओके. पुन्हा हा 2 2 कॅन्सल झाला बघा. मग एल प्लस बी किती आला, 22 2 44 44 तिप्पट 132 म्हणजे एल प्लस 60 बरोबर 132 म्हणजे एल ची व्हॅल्यू किती आली बघा 72. आता एल ची व्हॅल्यू 72 आहे, बी ची व्हॅल्यू 60 ऑलरेडी दिली आहे. तुम्हाला काय विचारलं, एरिया काढा. एरिया काय असतो, दोघांचा गुणाकार. मग एरिया ऑफ रेक्टँगल एल इंटू बी म्हणजे 72 गुणिले 60 तर ही व्हॅल्यू येईल 4200 प्लस 120 म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे हे यायला पाहिजे तुमचं 4320. करेक्ट आन्सर जे आहे हे तुमचं यायला पाहिजे बघा 4320 4320. तर हे अशा पद्धतीचा हा क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा रेडियस दिली, एरिया दिला, एरियावरून रेडियस काढली. मग रेडियस आणि ब्रेड्थ माहिती होती, रेडियस आणि ब्रेड्थ वरून एल काढली, लेंथ काढली आणि लेंथ आणि ब्रेड्थ भेटली त्यावरून एरिया काढला. तर अशा मिक्स टाईपचे क्वेश्चन तुम्हाला नेहमी एक्झाम मध्ये विचारले जातात, प्री मध्ये सुद्धा आणि मेन्स मध्ये सुद्धा. ठीक आहे. चलो आता पुढचा प्रश्न आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज 1296. एरिया ऑफ अ स्क्वेअर जो असतो साइडचा स्क्वेअर, मग साइडचा स्क्वेअर म्हणजे 1296. बाकी लगेच म्हणता येईल साइड तर 36 आहे सर, कारण 1296 36 चा स्क्वेअर आहे. ओके. फाइंड द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. तर रेक्टँगलची पेरिमीटर काढा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल असते ट्वाइस ऑफ एल प्लस बी. ही व्हॅल्यू काढा आपल्याला विचारलंय. इफ लेंथ इज 1/3 ऑफ द साइड ऑफ अ स्क्वेअर. एल जी आहे ही 1/3 आहे साइड ऑफ स्क्वेअरच्या म्हणजे 36च्या म्हणजे एल येईल 12
आणि ब्रेडथ इज 28 लेस दॅन साइड ऑफ अ स्क्वेअर. आणि ब्रेडथ जी आहे ही साइड ऑफ स्क्वेअर म्हणजे 36 पेक्षा 28 ने लहान आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आली असेल 8. मग एल भेटली, बी भेटली, एल भेटली, बी भेटली. आपल्याला विचारलं होतं पेरिमीटर काढा. पेरिमीटर इक्वल टू ट्वाइस ऑफ, पेरिमीटर इक्वल टू ट्वाइस ऑफ एल प्लस बी. मग एल प्लस बी 12 आणि 8 20, 20 चे डबल किती 40. तर करेक्ट आन्सर जे हे यायला पाहिजे बघा 40. करेक्ट आन्सर जे आहे हे यायला पाहिजे 40. हा असा एकदम सिंपल प्रश्न होता. एरिया दिला, साइड काढली, साइड वरून लेंथ भेटली, साइड वरून ब्रेडथ भेटली, लेंथ आणि ब्रेडथ भेटली. आपल्याला विचारलं होतं रेक्टँगल काढा. आपल्याला विचारलं होतं रेक्टँगल काढा. पुढे बघा, पुढे तिसरा प्रश्न. द रेडियस ऑफ अ सर्कल इज 7/9 ऑफ द साइड ऑफ अ स्क्वेअर. रेडियस ऑफ अ सर्कल इज 7/9 ऑफ द साइड ऑफ अ स्क्वेअर. म्हणजे जसं दिलंय तसं ऍज इट इज लिहून घ्या. रेडियस ऑफ अ सर्कल इज 7/9 ऑफ द साइड ऑफ स्क्वेअर. त्यानंतर एरिया ऑफ अ स्क्वेअर, एरिया ऑफ अ सर्कल इज 1386. म्हणजे पाय आर चा स्क्वेअर बरोबर 1386. मग याचा अर्थ रेडियस जे आहे हे 15चे 9 पट आहे ना, मग 7चे 3 21, तर रेडियस असेल 21. सर ही रेडियस तुम्हाला 21 कशी कळली? आपण लक्षात ठेवलं 154चा पाडा, हे 154चे 9 पट आहे, म्हणजे रेडियस असेल 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3चा, म्हणजे रेडियस असेल 3चा स्क्वेअर 7चे 3 21, म्हणजे रेडियस असेल 21. किंवा काही लोक याला फॉर्म्युलाने पण जातील. आर चा स्क्वेअर बरोबर 1386 गुणिले 7/22. मग कॅल्क्युलेशन केलं तर येईल 441. मग रेडियस बरोबर पुन्हा आलं किती 21. रेडियस बरोबर 21. ओके. आता प्रश्न असा आहे याच्यावरून काय भेटल? ही रेडियस जर मी इथं ठेवली, ही रेडियस जर मी इथं ठेवली तर मला साइड भेटल. आणि मला साइड भेटली तर मला विचारली होती पेरिमीटर. साइड भेटली स्क्वेअरची, याच्यावरून मला पेरिमीटर विचारली होती. मग रेडियसची व्हॅल्यू इथं पुट केली. आर बरोबर 21, 7/9 ऑफ साइड. मग 21 ने भाग दिला हा 3चा, म्हणजे साइड आली बघा 27. आता साइड जर 27 आली तर पेरिमीटर असतं 4 इंटू साइड. मग 4 इंटू साइड म्हणलं तर 4 इंटू 27, म्हणजे करेक्ट आन्सर यायला पाहिजे बघा 108. करेक्ट आन्सर जे आहे हे यायला पाहिजे 108. मिक्स टाईपचे प्रश्न इंटरेस्टिंग असतात, परीक्षेत पण याच टाईपचे प्रश्न येतात. यासाठी मागचे 2 दिवस बेस बनवला आणि मग टप्प्यात घेऊन कार्यक्रम केला. टप्प्यात घेऊन कार्यक्रम केला. ओव्हरऑल हे आजचं लेक्चर जे आहे हे तुम्हाला कसं वाटलं याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. आजचं लेक्चर जे आहे याचे रिव्ह्यूज जे आहेत किंवा ओव्हरऑल मागचे 3 लेक्चरचे रिव्ह्यूज जे आहेत हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. कमेंट बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या की हो सर याचा फायदा होतोय किंवा लक्षात येतंय, कळतंय आणि ओव्हरऑल कमर्शियल मध्ये इंटरेस्ट आता यायला लागलाय. त्याच्याबद्दल रिव्ह्यूज जे आहेत सर मला कन्फ्युजन होते, बिंदास कमेंट मध्ये टाका. काही वाटलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह बिंदास तुम्ही कमेंट मध्ये टाका. तुमच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही रिव्ह्यूजचा, दोन्ही सजेशनचं नेहमी वेलकम. ठीक आहे. पुढचा प्रश्न. लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 12 मोर दॅन साइड ऑफ अ स्क्वेअर. ओके. लेंथ इक्वल टू स्क्वेअरच्या साइड पेक्षा 12 ने जास्त आहे, पहिली कंडिशन. त्यानंतर ब्रेडथ इज 5 लेस दॅन साइड ऑफ अ स्क्वेअर. ब्रेडथ जी आहे स्क्वेअरच्या साइड पेक्षा 5 ने लहान आहे, इथं 5 ने लेस 12 ने मोर. इफ एरिया ऑफ अ स्क्वेअर इज 784. मग एरिया ऑफ अ स्क्वेअर जो असतो बघा साइडचा स्क्वेअर हा 784 आहे. याचा अर्थ साइड किती आहे? साइड असेल बघा, साइड म्हणजे यशची व्हॅल्यू असेल 28. मग यशची व्हॅल्यू जर 28 आली तर इथं ठेवून द्या, 28 प्लस 12 मिळून हे आलं 40 आणि 28 मायनस 5 हे आलं 23. तुम्हाला काय विचारलं होतं? तुम्हाला विचारलं होतं व्हॉट इज द एरिया ऑफ अ रेक्टँगल. मग एरिया ऑफ अ रेक्टँगल असतो बघा L इंटू बी. एरिया ऑफ अ रेक्टँगल असतो L इंटू बी. मग L इंटू बी म्हणजे 40 गुणिले 23, 40 गुणिले 23 म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे हे यायला पाहिजे 2392 म्हणजे 920. 2392 म्हणजे करेक्ट आन्सर यायला पाहिजे 920. असा हा पुढचा प्रश्न, या पद्धतीचा पुढचा प्रश्न समजून घ्या व्यवस्थित पद्धतीने. एकदम सोपे प्रश्न आहेत, जास्त डोकं लावायची गरज नाही. मागच्या 2 दिवसाच्या बेसिक वरच हे सगळे क्वेश्चन आहेत. पुढे बघा पुढचा.
ये निबंध लिखा था, पण इसको एकदम अच्छे से लेंगे, इसको एकदम अच्छे से समझ के ले लेंगे. बघा प्रश्न काय, जे जे दिलंय ते फक्त लिहून घ्या, टेन्शन घेऊ नका. द टोटल कॉस्ट ऑफ लेवलिंग द रेक्टँग्युलर फील्ड इज 10,800 ऍट अ रेट ऑफ 9 पर स्क्वेअर मीटर. लेवलिंग करणे म्हणजे एरिया, एरिया नीट करणे, पूर्ण जमीन नीट करणे म्हणजे एरिया नीट करणे. मग एरिया इक्वल टू काय येणार, 10,800 रुपये खर्च आला पर 9 रुपये स्क्वेअर मीटरने. याचा अर्थ 1200 स्क्वेअर मीटर हा त्याचा एरिया आहे, 1200 स्क्वेअर मीटर हा त्याचा एरिया आहे. त्यानंतर साइड ऑफ अ स्क्वेअर इज 80% ब्रीथ. आता हे जे ना हे सगळं रेक्टँगल बद्दल दिलंय, रेक्टँगल बद्दल, हे सगळं रेक्टँगल बद्दल आहे. काय की एरिया इक्वल टू 10,800 भागिले 9 म्हणजे 1200, 12 9 108. ओके, त्यांचं म्हणणं आहे साइड ऑफ अ स्क्वेअर इज 80% ब्रीथ ऑफ अ रेक्टँगल. आता एका स्क्वेअरची साइड जी आहे, स्क्वेअर बद्दल, स्क्वेअर बद्दल साइड इक्वल टू 80% ऑफ ब्रीथ, 80% ऑफ ब्रीथ अँड द रेशिओ ऑफ लेंथ अँड ब्रीथ ऑफ अ रेक्टँगल इज 4:3. आणि इकडे तुम्हाला काय सांगितलं रे, इकडे तुम्हाला काय सांगितलं, एल आणि बी चा रेशो 4x 3x आहे. आणि तुम्हाला माहितीये एल इंटू बी म्हणजे एरिया असतो, म्हणजे 12x चा स्क्वेअर बरोबर 1200. मग 12x चा स्क्वेअर बरोबर 1200 दिले तुम्हाला सरळ सरळ. हे 4 त्रिक 12, 12x चा स्क्वेअर बरोबर 1200. मग 12x चा स्क्वेअर बरोबर 1200, तर x ची व्हॅल्यू 100, x स्क्वेअर ची व्हॅल्यू 100 म्हणजे x ची व्हॅल्यू 10. याचा अर्थ ही लेंथ जी आहे ही असेल बघा 40, ही लेंथ जी आहे ही असेल 40 आणि ब्रीथ 30. मग याच्यावरून साइड किती भेटेल, साइड भेटेल बघा 80% ऑफ 30, म्हणजे साइडची व्हॅल्यू किती आली, साइड किती आली 24. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर फील्ड अँड सर्क्युलर फील्ड. आता प्रश्न याच्याही पुढे जाऊन काय विचारला, जे रेक्टँगल आहे त्याची पेरिमीटर काढा, सर्कल आहे त्याची स्क्वेअर आहे त्याची पेरिमीटर काढा, दोघांमधला डिफरन्स काढा. मग आता याची पेरिमीटर जर काढायची, पेरिमीटर तर ट्वाइस ऑफ एल प्लस बी, ट्वाइस ऑफ एल प्लस बी ही येईल 40 आणि 30 70, 70 चे डबल 140. आणि इथे येईल पेरिमीटर इक्वल टू 4 इंटू साइड, म्हणजे 4 इंटू साइड इंटू 24 इथं जर ठेवली तर ही 96. तुम्हाला विचारलं यातला डिफरन्स काढा, तुम्ही काय म्हणणार, हे 40 आणि ते 4 44. करेक्ट आन्सर जे हे यायला पाहिजे बघा 44. करेक्ट आन्सर जे हे यायला पाहिजे होतं 44. रेक्टँगल लेवलिंग करायला 10,800 रुपयाचा खर्च येतो, 1209 रुपयाच्या हिशोबाने म्हणजे 1200 मीटर एरिया आहे. आता हा 1200 मीटर एरियाला म्हणजे एरिया म्हणजे एल इंटू बी, एरिया म्हणजे एल इंटू बी. जसा रेशो होता 4:3, 4 आणि 3 12x म्हणजे 1200, तर 100 व्हॅल्यू 10 आली, इथं ठेवली, इकडे 10 ठेवा, इकडे 10 ठेवा. मग लेंथ ब्रीथ भेटली, याच्या लेंथ याच्या ब्रीथवरून याची रेडियस काढली, साइड काढली, याची साइड भेटली तर याचे पेरिमीटर भेटेल आणि याची पेरिमीटर भेटेल. दोघांच्या पेरिमीटर मधला डिफरन्स विचारला, हे बघा डिफरन्स आला 44 चा. असा सुंदर असा प्रश्न, सुंदर असा प्रश्न. पुढे द एरिया ऑफ अ स्क्वेअर अँड रेक्टँगल इज 496. ओके ओके, मग जसं दिलंय तसं लिहून घ्या. स्क्वेअरचा एरिया असतो साइडचा स्क्वेअर आणि रेक्टँगलचा एरिया असतो एल इंटू बी. त्यांचं म्हणणं यांची बेरीज 496. ओके, द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 14. आता साइड ऑफ अ स्क्वेअर इज 14 जर दिली तर एरिया किती येईल 196, 196. अँड सम ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल ऑफ लेंथ, व्हॉट इज द सम ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल. इथं प्रश्न आहे आणि इन्फॉर्मेशन काय दिली, लेंथ ऑफ रेक्टँगल इज 25. मग आता लेंथ पण देऊन टाकली 25, लेंथ पण देऊन टाकली 25. मग मी काय करतो, इथं ठेवतो बघा साइडचा स्क्वेअर, याला असंच ठेवा, वाटल्यास कन्फ्युज होऊ नका. इथं 14चा स्क्वेअर ठेवा, लेंथच्या जागेवर 25 ठेवा, बी ऍज इट इज इक्वल टू 196, 496. मग 14चा स्क्वेअर 196 आणि यांच्यामध्ये डिफरन्स काय येईल बघा, 25 गुणिले बी बरोबर 300 येईल. याचा अर्थ बी बरोबर 12 आली. आता बी ची व्हॅल्यू जर 12 आली, तुम्हाला विचारलं काय होतं, तुम्हाला विचारलं होतं रेक्टँगलची पेरिमीटर काढा.
आता रेक्टँगलची पेरिमीटर काढा आणि स्क्वेअरची पेरिमीटर काढा. रेक्टँगलची पेरिमीटर काढा, स्क्वेअरची पेरिमीटर काढा आणि दोघांमधला डिफरन्स काढा की सम करा. नाही, बेरीज, सम आहे बघा. मग रेक्टँगलची पेरिमीटर काय येईल? ट्वाइस ऑफ एल प्लस बी, म्हणजेच याची पेरिमीटर काय येईल? 25 आणि 12 37, 37 डबल 74. स्क्वेअरची पेरिमीटर येईल 4 इंटू एस. एस किती आहे? एस ची व्हॅल्यू 14, 14 गुणिले 4 56. तुम्हाला विचारलं दोघांमधला डिफरन्स काढा. हे 24, हे 14 आणि ते 4, म्हणजे दोघांमधला डिफरन्स आहे बघा 18चा. तुम्हाला विचारलं तर व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, व्हॉट इज द सम ऑफ, नाही अच्छा बेरीज विचारली होती, बेरीज. मग या दोघांची बेरीज जर केली तर हे 120 आणि 10 130. तर करेक्ट आन्सर जे हे यायला पाहिजे बघा 130. करेक्ट आन्सर जे याचे यायला पाहिजे 130. तर हा असा प्रश्न होता. दोघांच्या एरियाची बेरीज 496. त्याला स्क्वेअरचा एरिया काढता आला कारण हे दिलं होतं, साईड दिली होती. मग एरिया काढला, याच्यातून मायनस केला, उरलं 300. लेंथ दिली होती, त्याला 25 ने भाग दिला म्हणजे बेरीज भेटली. लेंथ बेरीज भेटली, पेरिमीटर काढा, साईड भेटली, पेरिमीटर काढा. दोघांच्या पेरिमीटरची बेरीज करा, उत्तर येईल 130. उत्तर येईल 130. पुढे बघा, पुढे नीट लक्ष द्या. प्रश्न प्रत्येक वेळेस सोडवा, प्रत्येक प्रश्न सोडवा व्यवस्थित, पॉज करून, आणि मग नंतर अनालिसिस बघा. समजायला सोपं जाईल, समजायला सोपं जाईल. बघा, एरिया ऑफ रेक्टँगल अँड स्क्वेअर इज 462 सेंटीमीटर स्क्वेअर. सेम एल इंटू बी रेक्टँगलचा एरिया आणि स्क्वेअरचा एरिया, साईडचा स्क्वेअर बरोबर 465. लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल इज 60% मोर अँड 1/3 लेस दॅन साइड ऑफ अ स्क्वेअर. म्हणजे काय? लेंथ जी आहे ही 60% जास्त आहे, म्हणजे 160% ऑफ यस, आणि ब्रेड्थ जी आहे ही 1/3 लेस आहे, म्हणजे 2/3 ऑफ बी, 2/3 ऑफ यस, 2/3 ऑफ यस. तर 2/3 तुम्हाला कसं कळलं हे बघा. 1/3 लेस आहे आणि 60% मोर आहे, म्हणजे हे 60% जास्त म्हणजे 160%, आणि हे 2/3 1/3 लेस म्हणजे 2/3. आता देन फाइंड द सम ऑफ पेरिमीटर ऑफ रेक्टँगल अँड स्क्वेअर. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर आता इकडे सगळं व्हॅल्यू पुट कराव्या लागतील तुम्हाला. सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत या पुट कराव्या लागतील, कारण इकडे पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करणं जरा जड जाईल. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करतो, नीट लक्ष द्या. हे जे आहे ना, हे आहे बघा 160%, म्हणजे 8/5 ऑफ यस, आणि इथं 2/3 ऑफ यस. म्हणून मी एस ची व्हॅल्यू जी आहे, एस ला मुद्दामून 15 घेतलं. का हो सर? एस ला मुद्दामून 15 घेण्यामागचं रिझन 3 आणि 5चा एलसीएम. 3 आणि 5चा एलसीएम. आता एस जर 15 घेतलं, एस ला जर 15 ऍज्युम केलं तर हे येईल बघा 8/5 ऑफ 15 म्हणजे 24, आणि हे जे आहे 2/3 ऑफ 15 म्हणजे येईल 10. आता इथं मुद्दा म्हणून घेताना 15 न घेता 15x घ्या, म्हणजे इथली व्हॅल्यू जी आहे इकडची व्हॅल्यू 15x म्हणजे 24x आणि 10x असं येईल. 24x आणि 10x. कॅल्क्युलेशनला कसं सोपं जाईल तुम्हाला आता सांगतो. आता एलच्या जागेवर 24x ठेवा, बीच्या जागेवर 10x ठेवा, आणि एसच्या जागेवर 15x ठेवा, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. मग एलच्या जागेवर 24x ठेवलं, ओके, बीच्या जागेवर 10x ठेवलं, ओके, एसच्या जागेवर 15x ठेवलं, ओके, आणि दोघांचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर केला 465 येतो. हे बघा, हा किती येईल? 240x चा स्क्वेअर प्लस 225x चा स्क्वेअर बरोबर 465. हे मिळून झालं बघा 465x चा स्क्वेअर बरोबर 465. तर x ची व्हॅल्यू आली 1. याचा अर्थ सगळ्या व्हॅल्यू आपण ठेवलेल्या ऍज इट इज जशा तशा बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ साइड जी आहे, साइड ही 15च आहे, लेंथ जी आहे ही 24च आहे, आणि ब्रेड्थ जी आहे ही 10च आहे.
कारण तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 1 भेटली, याला 1 ने गुणलं, 1 ने गुणलं, 1 ने गुणलं, याला म्हणतात स्मार्ट वर्क, याला म्हणतात स्मार्ट वर्क. मग आता असं जर तुम्ही केलं तर आता राहीलच काय, पेरिमीटरची बेरीज करा म्हणे, पेरिमीटरची. मग प्रश्न मी इकडे सोडवतो. स्क्वेअरची पेरिमीटर काय येईल, स्क्वेअरची पेरिमीटर, स्क्वेअरची पेरिमीटर येईल 4 इंटू साइड, 4 इंटू एस, म्हणजे स्क्वेअरची पेरिमीटर आली 4 इंटू 15 ही 60. आणि रेक्टँगलची पेरिमीटर जी आहे, रेक्टँगलची याची पेरिमीटर येईल ट्वाइस ऑफ एल प्लस बी, ट्वाइस ऑफ एल प्लस बी, म्हणजे याची पेरिमीटर किती येईल 3400 डबल 68, 3400 डबल 68. तुम्हाला विचारलं दोघांची बेरीज करा, एक्झॅक्ट आन्सर जे आहे हे यायला पाहिजे 138. ऑप्शन कुठे गेलं, 3400 डबल 68 बरोबर 15 चौक 60, 128 आन्सर यायला पाहिजे ना. हा मी तेच तर म्हणतो 128, असं कसं हो गं म्हणलं, दया कुछ तो गडबड आहे. आन्सर यायला पाहिजे 128. क्वेश्चनची क्वालिटी कशी आहे आणि तुम्ही क्वेश्चनला एन्जॉय करताय का, हे मला डेफिनेटली व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये एस बरोबर 24, एस बरोबर 15 एज्युम केलं होतं, एल बरोबर 24 आलं आणि बी बरोबर किती आलं 10. तर हे 15 एज्युम करताना ते 15 का एज्युम करावं 3 आणि 5च्या पाड्यात, सो दॅट याची 8/5 आणि 2/3 करता यायला पाहिजे. ते केल्यामुळं बाकी पुढचे काम अत्यंत सोपे झाले आणि कॅल्क्युलेशन पण फटाफट झालं. ठीक आहे, तर हा व्हिडिओ थोडासा पॉज करू शकता तुम्ही, एक्सप्लेनेशन, आणि पुन्हा एकदा एका मिनिटात रिवाइज करा आणि मग पुढचे क्वेश्चन कडे जा, कन्फ्युजन नाही होणार. पुढे बघा, द पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 4 मोर दॅन द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. इक्विलॅटरल ट्रायंगलची पेरिमीटर असते 3 इंटू साइड. कालची व्हिडिओ बघा, इक्वल टू इज 4 मोर दॅन, इज इक्वल टू 4 मोर दॅन, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर असते 4 इंटू साइड. तर ट्रायंगलची जी पेरिमीटर आहे ही 4 इंटू साइड पेक्षा 4 ने जास्त आहे, म्हणजे याच्यापेक्षा 4 ने जास्त आहे हे. ओके, द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 14√2. आता स्क्वेअरचे डायगोनल जे आहे, स्क्वेअर ची डायगोनल, याचा फॉर्म्युला आहे बघा, साइड इंटू √2 किंवा √2 इंटू साइड, साइड इंटू √2. तर ही जी आपल्याला व्हॅल्यू दिली, ही दिली 14√2, 14√2. मग साइड किती येईल बघा, √2 कॅन्सल झालं. मग साइडची व्हॅल्यू काय आली, साइडची व्हॅल्यू आली 14. मग साइड जर 14 आली, आता हे जर हा ट्रायंगल आहे आणि हा स्क्वेअर आहे, हे ट्रायंगलची पेरिमीटर ही स्क्वेअरची पेरिमीटर. आता ट्रायंगलची स्क्वेअरची पेरिमीटर, स्क्वेअरची साइड भेटली तर स्क्वेअरची पेरिमीटर भेटेल, आणि स्क्वेअरची पेरिमीटर भेटली तर ट्रायंगलची पेरिमीटर भेटेल. ट्रायंगलची पेरिमीटर भेटली की ट्रायंगलचे साइड भेटेल, आणि ट्रायंगलची साइड भेटली की तुम्हाला विचारलं ट्रायंगलचा एरिया काढा. उसमें क्या है, अभी क्या भी निकाल लेंगे. आता एका बाजूला लिहितो ट्रायंगल, आणि या इक्वेशन मध्ये साइड बरोबर 14 ठेवतो. मग 3 इंटू साइड बरोबर 4 गुणिले 14, 4 गुणिले 14 प्लस 4, म्हणजे साइड बरोबर काय येईल बघा, साइड बरोबर 14 चौक 56 4 60 भागिले 3 म्हणजे 20. आता 20 आली ट्रायंगलची साइड. एरिया इक्वल टू काय असतो, √3/4 इंटू साइडचा स्क्वेअर. आता √3/4 इंटू साइडचा स्क्वेअर म्हणलं तर एरिया काय येईल, √3/4 इंटू 400, कारण 20चा स्क्वेअर येईल 400. मग याने याला भाग दिला हा 100चा, म्हणजे करेक्ट आन्सर जे हे यायला पाहिजे 100/3. तर करेक्ट आन्सर जे हे यायला पाहिजे 100/3. हे तुमचं फायनल आन्सर. हे आन्सर जे आहे हे यायला पाहिजे तुमचं 100/3. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा प्रश्न इक्विलॅटरल ट्रायंगल आणि स्क्वेअर दोघांचा मिक्स, इक्विलॅटरल ट्रायंगल आणि स्क्वेअर दोघांचा मिक्स. इकडे मी इन्फॉर्मेशन फक्त आणि फक्त जी आहे ही स्क्वेअरची लिहिली आहे, आणि इकडे मी इन्फॉर्मेशन जी आहे ही फक्त आणि फक्त ट्रायंगलची लिहिली आहे. स्क्वेअरचा डायगोनल इक्वल टू √2 इंटू साइड, त्याच्यावरून साइड भेटली, याच्या साइडवरून याची साइड भेटली, आणि याच्या साइडवरून एरिया काढता आला. असा हा प्रश्न होता. पुढे बघा, साइड ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू द डायमीटर ऑफ सर्कल.
ओके, साइड ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल, ट्रायंगलची साइड इक्वल टू डायमीटर ऑफ अ सर्कल, डायमीटर ऑफ अ सर्कल असं आहे. द एरिया ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 196√3. फाइंड द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. आता ट्रायंगल बद्दल इन्फॉर्मेशन काय दिली आपल्याला, एरिया जो आहे म्हणे हा 196√3 आहे. मग एरियाचा फॉर्म्युला असतो √3/4 इंटू साइडचा स्क्वेअर इक्वल टू 196/√3 आहे. आता √3 दोन्ही साइडला कॅन्सल झाले. साइडचा स्क्वेअर बरोबर काय आला, 196 × 4 किंवा 196 × 4 ला ऍज इट इज ठेवा. आता साइड बरोबर काय येईल बघा, हा कुणाचा स्क्वेअर आहे 14चा आणि हा 2चा, म्हणजे साइड येईल 28. आता ट्रायंगलची साइड 28 आली. आता ट्रायंगलची साइड जर 28 आली, ट्रायंगलची साइड जर 28 आली तर याच्यावरून याची डायमीटर भेटेल, म्हणजे डायमीटर येईल 28. आता डायमीटर जर 28 आली तर सर्कलचा रेडियस जी आहे, सर्कलची रेडियस असेल 14, कारण ती हाफ असते. मग इकडे लिहितो सर्कल. मग सर्कलची रेडियस जर 14 आली तर आपल्याला विचारलं सर्कमफरन्स 700 डबल 14, तर पेरिमीटर मध्ये 44चा पाडा पडतो. जसं इकडे 700 डबल 14, तिकडे 4400 डबल 88. करेक्ट आन्सर येईल 88. किंवा इकडे सर्कमफरन्सचा 2πr, 2πr म्हणजे 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 × 14, तर सर्कमफरन्स जी ही यायला पाहिजे बघा 2288. हे अशा पद्धतीने. किंवा कालची आपली शॉर्ट ट्रिक, परवाची म्हणल्यापेक्षा पहिल्या लेक्चर मधली शॉर्ट ट्रिक, 7चा पाडा असेल, 7च्या पाड्यात 2 नंबरला, तर सर्कमफरन्स मध्ये 14चा पाडा आणि एरियामध्ये 154चा पाडा चालतो. एरियामध्ये 154चा. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न. The width of a parallelogram increased by 30% and height of a parallelogram is increased by 20%. Find the percentage change in the area of parallelogram. पॅरलेलोग्रामचा एरिया काय असतो, बेस इंटू हाईट. पॅरलेलोग्रामचा एरिया काय असतो, बेस इंटू हाईट. इकडे लक्ष द्या, पॅरलेलोग्रामचा एरिया काय असतो, बेस इंटू हाईट. ओके, एरिया इक्वल टू बेस इंटू हाईट. ओके, मग त्यांचं म्हणणं आहे बेसला वाढवलं, कमी जास्त केलं. मग ओरिजिनल बेस पकडूया आपण, बेस पकडूया 10. ओके, आणि हाईट पकडूया 10. हाईट पकडूया 10. तर असेल थोडस बेस आणि हाईट. ही जर 10 असेल, ही जर 10 असेल तर एरिया किती येईल बघा, एरिया येईल 100. ओके, आता जर याला 20% वाढवलं, 30% इन्क्रीज केलं, म्हणजे 3 ने वाढवलं, 30% इन्क्रीज केलं, हे होईल 13. याला 20% डिक्रीज केलं, म्हणजे 20% म्हणजे 2 ने डिक्रीज केलं 20%, तर हे होईल 8. तर हे होईल ओव्हरऑल 104. मग एरियावर काय फरक पडला, तो ओव्हरऑल 4% वाढला. तर करेक्ट आन्सर यायला पाहिजे 4% इन्क्रीज. करेक्ट आन्सर जे यायला पाहिजे 4% इन्क्रीज. तसा लईच पांचट प्रश्न होता, फक्त तो कशामुळे घेतला, पॅरलेलोग्राम तुमच्या आयुष्यात नव्हतं. आता पॅरलेलोग्रामची पण एंट्री करून घ्या. ठीक आहे, बर. पुढे, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज हाफ ऑफ द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, म्हणजे 2πr इक्वल टू हाफ ऑफ पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, म्हणजे ट्वाइस ऑफ एल प्लस बी. असं हे 2 कॅन्सलच होणार आहे, काही फरक पडणार नाही. बर, एरिया ऑफ अ सर्कल इज 2464. एरिया ऑफ अ सर्कल, सर्कलचा जो एरिया आहे हा 2464 आहे. हा 154चे 9 पट आहे का, हो 154चे 9 पट. मग 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा. मग 7चे तिप्पट किती, 21, म्हणजे रेडियस असेल 21. रेडियस असेल 21. बघून घ्या तुम्ही, 154चे 9 पट नाही रे, 16 पट आहे. 16 पट आहे, 154चे 16 पट आहे. मग 16 म्हणजे कुणाचा स्क्वेअर, 4चा. मग 7 ला 4 ने गुणा, म्हणजे रेडियस किती असेल 28. असंही करू शकता. किंवा बाय फॉर्म्युला तुम्ही टप्प्याटप्प्याने पाय आर स्क्वेअर बरोबर 2464, तर आर चा स्क्वेअर बरोबर येईल 784,
आरचा स्क्वेअर बरोबर 784, तर आरची व्हॅल्यू येईल 28. बर, आता पुढे काय म्हणलंय, आरची व्हॅल्यू इथं ठेवली, या इक्वेशन मध्ये आरची व्हॅल्यू ठेवली. पुढे काय म्हणणे, व्हॉट इज द एरिया ऑफ अ रेक्टँगल इफ ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल इज 80. आता रेक्टँगल बद्दल जर बोलायचं झालं तर रेक्टँगलची ब्रेड्थ जी आहे ही 80 आहे, ब्रेड्थ 80 आहे. मग या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करूया. या इक्वेशन मध्ये 2 ऍज इट इज, पायची व्हॅल्यू 22/7, रेडियस येईल 28, इक्वल टू, हे 2 कॅन्सल झाले तशी, एल ची व्हॅल्यू माहित नाही आणि ब्रेड्थची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, ब्रेड्थची व्हॅल्यू 80 दिली आहे. ओके, 7 ने भाग दिला हा 4चा, 22 × 88, 88 चे डबल 176. मग लेंथ बरोबर किती, 176 मायनस 80, म्हणजे लेंथची व्हॅल्यू आली 86. आता लेंथची व्हॅल्यू 86 आली, तुम्हाला विचारलं होतं एरिया काढा, एल इंटू बी. मग एरियाची व्हॅल्यू काय, 86 गुणिले 80, तर हा 0, हा 8 × 6 48, 8 × 8 64 आणि 4 68. तर करेक्ट आंसर जे हे 6880. ओ बाई, क्यों, इफ द ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज 80. हो, 22 × 88, 88 चे डबल 176, त्याच्यातून 176 मायनस, अरे इकडे जे ना, इकडे ही व्हॅल्यू 96 यायला पाहिजे बघा, 96. का, कारण की 176 मधून 80 गेले ना तर हे 96 येतं. मग हे जर 96 आलं तर हा 0, 8 × 6 48, 8 × 9 72 आणि 4 76. तर करेक्ट आन्सर जे आहे ना हे 7680 यायला पाहिजे, 7680. बाकी सोडवण्याची पद्धत नाही, थोडस कॅल्क्युलेशन मध्ये गोळ झाला होता, तर उत्तर डायरेक्ट चुकलं होतं. इथं 96 पाहिजे, डिफरन्स 96चा आहे, मग 96 गुणिले 80 हे उत्तर. अशा पद्धतीने जोपर्यंत मेथड पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होत नाही, टिल देन स्टिक टू मेथड, मेथडला चिटकून राहा. एकदा मेथड क्लिअर झाल्या की मग बाकी शॉर्टकट हळूहळू हळूहळू डेव्हलप होत असतात. चला, अरे या प्रश्नामध्ये काहीतरी घोळ झाला राव, बारीक होऊन गेला तो प्रश्न, कळला नाही. एनिवे, पुढचा प्रश्न काय बघा, पुढचा प्रश्न, the radius of a circle is 7 centimeter and the ratio of diameter of circle, radius of a circle is 7 centimeter and ratio of diameter of circle to length of rectangle is 1:1. मग डायमीटर किती येईल, डायमीटर येईल 14. तुमचं म्हणणं आहे डायमीटर आणि लेंथ यांचा रेशो 1:1 आहे, म्हणजे हे 14 असेल तर हे पण 14. ओके, द रेशो ऑफ ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल टू द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 5:8. अरे भैया, ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल टू साइड ऑफ अ स्क्वेअर याचा जो रेशो आहे हा 5:8 आहे. ओके, म्हणजे याच्या 3 डायग्राम विचारल्या, सर्कल बद्दल पण बोललं, रेक्टँगल बद्दल पण बोललं, आणि आता नवीन एंट्री झाली स्क्वेअरची. बर, तर लक्षात ठेवा, आर फॉर रेडियस, डी फॉर डायमीटर, डी फॉर डायमीटर, एल फॉर लेंथ, बी फॉर ब्रेड्थ आणि एस फॉर साइड, ही साइड आहे. द सम ऑफ एरिया ऑफ सर्कल अँड रेक्टँगल इज 294. सम ऑफ सर्कल पाय आर चा स्क्वेअर, ओके, प्लस एल इंटू बी, हे 294 आहे, हे 294 आहे. रेडियस माहितीये, हो माहितीये, लेंथ माहितीये, माहितीये, ब्रेड्थ काढता येईल, हो काढता येईल, ब्रेड्थ भेटली साइड काढता येईल, हो काढता येईल. मग तुम्हाला काय विचारलं, डिफरन्स बिटवीन पेरीमीटर ऑफ रेक्टँगल अँड पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. ये घुमा फिरा के प्रश्न. आता रेडियसची जी व्हॅल्यू आहे, रेडियस 14 आहे, ठेवून टाका, लेंथ 14 आहे, ठेवून टाका, याच्यावरून ब्रेड्थ काढता येईल, हो काढता येईल. बघा कशी, इथं पायची व्हॅल्यू 22/7 किंवा हे डायरेक्ट लिहून टाका, 616. 616. इफ सम ऑफ द एरिया ऑफ अ सर्कल अँड रेक्टँगल इज 294. डायमीटर आहे ती, एकच मिनिट, रेडियस 7 आहे, तेच तर म्हणलं चुकतंय कुठेतरी, रेडियस 7 आहे ना. आता याची जी व्हॅल्यू आहे ही 154, तुम्ही कॅल्क्युलेट करा किंवा डायरेक्ट आपली परवा दिवशी शॉर्ट ट्रिक, एल ची व्हॅल्यू 14 गुणिले बी बरोबर 294. मग 154 मधून हे मायनस केलं तर 14 इंटू बी बरोबर, याच्यातून हे मायनस केलं हे 0, त्यानंतर हे 4 आणि 140, तर बी ची व्हॅल्यू आली 10. आता बी ची व्हॅल्यू जर 10 आली तर इथं ठेवा 10, तर इथली व्हॅल्यू येईल 16, इकडची व्हॅल्यू येईल 16.
आता तुम्हाला काय विचारलं होतं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असतं, ट्वाइस ऑफ एल प्लस बी. मग ट्वाइस ऑफ एल प्लस बी म्हणलं तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल येईल 14 10 24. एल ची व्हॅल्यू माहिती, बी ची व्हॅल्यू माहिती, बी ची व्हॅल्यू 10 भेटली आपल्याला. मग 14 10 24, 24 चे डबल किती 48. हे कुणाबद्दल झालं, रेक्टँगल बद्दल. ओके. त्यानंतर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय येईल, 4 इंटू साइड, 4 इंटू साइड. साइड किती आहे 16, 16 चौक किती, 16 चौक येईल 64. मग तुम्हाला काय विचारलं, तुम्हाला डिफरन्स विचारला होता की बेरीज विचारली होती, डिफरन्स. मग तुम्हाला काय विचारलं, 64 आणि 48 मध्ये कितीचा डिफरन्स आहे. तुम्हाला विचारलं होतं 64 आणि 48 मध्ये कितीचा डिफरन्स आहे. हे बघा 64 आणि 48 मध्ये 16चा डिफरन्स आहे. 64 आणि 48 मध्ये 16चा डिफरन्स आहे. एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या होत्या. एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या होत्या. कुठल्या कुठल्या, रेडियस दिली, डायमीटर काढली, डायमीटर वरून लेंथ काढली, लेंथ वरून मग हा तुम्हाला दिलं होतं दोघांच्या एरियाची बेरीज जी आहे ही 294 आहे. स्क्वेअरचा एरिया आणि रेक्टँगलचा एरिया. त्यातली रेडियसची व्हॅल्यू माहिती होती, लेंथची व्हॅल्यू माहिती होती, ब्रीथ काढली, ब्रीथ काढली, मग रेक्टँगलची पेरिमीटर भेटली. आता ब्रीथ वरून स्क्वेअरची साईड भेटली, स्क्वेअरच्या साईड वरून याची पेरिमीटर भेटली. तुम्हाला विचारलं फायनली दोघांचे डिफरन्स करा, तर 48 आणि 64 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 16चा. असा हा इंटरेस्टिंग प्रश्न. चला शेवटचे 2 प्रश्न राहिले बघा. शेवटचे 2 प्रश्न. पहिला प्रश्न काय बघा, द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल इज 3:2. रेशो ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल इज 3:2. ओके. अँड पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज ओके, हे 3x 2x. आणि पेरिमीटर काय असतं, ट्वाइस ऑफ एल प्लस बी, ट्वाइस ऑफ एल प्लस बी इक्वल टू 100 आहे. मग याचा अर्थ काय, 2l प्लस बी म्हणजे 5x इक्वल टू 100 आहे. मग x ची व्हॅल्यू काय आली, x ची व्हॅल्यू आली 10. आता x ची व्हॅल्यू 10 आली, येईल 30 आणि येईल 20. तुम्हाला विचारलं फाइंड द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर हुज एरिया इज 200 सेंटीमीटर मोर दॅन एरिया ऑफ अ रेक्टँगल. आता एक स्क्वेअर आहे, एक स्क्वेअर आहे म्हणे, ज्याचा एरिया, याचा एरिया, स्क्वेअरचा एरिया हा असतो साइडचा स्क्वेअर. ओके. हा एरिया तुम्हाला काय सांगितलं, रेक्टँगलच्या एरियापेक्षा 100 ने जास्त आहे. आता रेक्टँगलचा एरिया किती येईल, एल इंटू बी, जो येईल 600. एल इंटू बी जो येईल 600. 10x10, हो बरोबर आहे 600. मग 600 पेक्षा 2 ने जास्त म्हणजे 800 येईल ना रे. तो परफेक्ट स्क्वेअरच बनत नाही ना कोणाचा. हुज एरिया, अच्छा ओके आलं लक्षात, 200 ने जास्त आहे. म्हणजे हा जो एरिया आहे ना, हा एरिया जो पण असेल हा याच्यापेक्षा 200 ने कमी आहे, किंवा स्क्वेअरचा एरिया याच्यापेक्षा 200 ने जास्त आहे. म्हणजे स्क्वेअरचा एरिया याच्यापेक्षा 200 ने जास्त आहे असं नाहीये. फाइंड द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर हुज एरिया इज 200 स्क्वेअर सेंटीमीटर मोर देन, नाही मोर नाही पाहिजे, लेस पाहिजे, लेस. चलो एनिवे ट्राय तर करून बघूया. चला ट्राय करूया, मे बी एखाद्या वेळेस उत्तर येत असावं. मग याच्यापेक्षा 200 ने जास्त, मग 200 ने जास्त म्हणजे हा एरिया असेल 800. ओके, 200 ने जास्त आहे, मग हा एरिया असेल बघा 800, 200 ने जास्त. मग साइडचा स्क्वेअर बरोबर 800, तर साइड काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 800. स्क्वेअर रूट ऑफ 800 ला तुम्ही असंही म्हणू शकता 400 गुणिले 2, 400 गुणिले 2. मग साइड जे येईल, साइड येईल बघा 420 चा स्क्वेअर आहे म्हणजे 20√2 साइड. आता साइड जर 20√2 आली, तुम्हाला विचारलं काय होतं, फाइंड द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर. आता डायगोनल इक्वल टू काय असते, √2 इंटू साइड, √2 इंटू साइड. ओके,
मग डायगोनल इक्वल टू √2 आणि साईड किती आहे 20 इंटू √2 20 √2. मग तुम्ही काय म्हणणार बघा हा √2 2 मग डायगोनल इक्वल टू 2 गुणिले 20 म्हणजे डायगोनल इक्वल टू 40. म्हणजे गेम करणारा प्रश्न होता बरं का. आपल्याला काय वाटतं नॉर्मली परफेक्ट स्क्वेअर बनत नाही बुवा, परफेक्ट स्क्वेअर बनत उत्तर येणार नाही, पण गेम करणारा प्रश्न होता. नीट लक्ष द्या, पुन्हा सांगतो. रेशो दिला, पेरिमीटर दिली, लेंथ ब्रेथ काढली, याच्यावरून एरिया काढला, याच्यावरून एरिया काढला, एरिया आला, याच्या एरियापेक्षा याचा एरिया 200 जास्त म्हणजे 800. मग साईड काय आली √800. √800 म्हणजे 400 गुणिले 2, 400 गुणिले 2 म्हणजे काय 420 चा स्क्वेअर बाहेर आला 2 मध्ये. मग डायगोनल काय असतो √2 इंटू साइड, साइड किती आहे 20 √2, √2 इंटू √2 2, 20 ऍज इट इज, 20 दुने किती 40. हे झालं फायनल आन्सर. 20 दुने किती 40, हे झालं फायनल आन्सर. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न बघा, आजच्यासाठी शेवटचा प्रश्न, इंटरेस्टिंग प्रश्न, एकदम इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रश्न काय बघा, अ हॉर्स इज tethered to one of the corner of a rectangular field of a dimension 70 meter by 52 meter, a rope of 28 meter long, grazing. How much area can a horse graze inside? How much area is left inside? म्हणजे थोडं याला इग्नोर करा, हा प्रश्न नाहीये, प्रश्न उत्तर हे म्हणजे प्रश्न हा आहे. पण ठीक आहे, मी तुम्हाला सगळाच प्रश्न समजावून सांगतो. एक रेक्टँगल आहे, एक रेक्टँग्युलर फील्ड आहे, म्हणजे एक शेत आहे तुमचं रेक्टँग्युलर फील्ड. इथं तुम्ही एक कॉर्नरला एक घोडा बांधलाय, या कॉर्नरला तुम्ही घोडा बांधलाय, हे 70 आहे आणि हे 52 आहे. आता हा घोडा असा आहे ज्याची दोरी 28 मीटरची आहे. मग तो ग्रेज म्हणजे खाणार ना, गवत खाईल, तो गवत खाईल. मग तो गवत किती खाऊ शकेल बघा, असं 28 मीटरची दोरी आहे ना त्याची, मग रेडियस 28 मीटर एवढं खाईल तो, असं 28 मीटर दोरी आहे त्याची. तर म्हणजे तो रेक्टँगलचा एक पार्ट खाईल ज्याची लांबी 28 मीटर आहे, 28 मीटर. म्हणजे हा जर असं सर्क्युलर खाणार आहे तो, तर सर्क्युलर खाताना त्याची ही जी बाजू आहे, नीट लक्ष द्या, ही जी बाजू आहे ही 28 आहे, म्हणजे रेडियस तुम्ही 28 म्हणलं तरी चालेल, रेडियस 28 म्हणलं तरी चालेल. आता प्रश्न असा आहे की एवढा एरिया तो खाणार आहे, एवढा एरिया तो खाणार आहे, तर तुम्हाला प्रश्न विचारला हा अनग्रेज्ड एरिया किती, अनग्रेज्ड एरिया किती. मग तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, अगोदर रेक्टँगल तुमची पूर्ण जमीन बघावी लागेल किती आहे, पूर्ण शेत कितीच आहे, त्यातलं खाल्लेलं मायनस केलं की उरलेलं न खाल्लेलं आहे, त्यातलं खाल्लेलं मायनस केलं की उरलेलं न खाल्लेलं आहे. मग बघा एकूण टोटल एरिया, टोटल जमीन तुमची किती आहे, टोटल एरिया ऑफ रेक्टँगल किंवा टोटल एरिया ऑफ फील्ड, तो येईल बघा तुमचं 70 गुणिले 52, 70 गुणिले 52. मग टोटल एरिया तुमचं किती येईल, हा 0, 7×5 35, 2 4 आणि हा 3640, हा टोटल एरिया आहे, हा टोटल एरिया. आता याच्यातून तुम्हाला ग्रेज्ड एरिया मायनस करावं लागेल. मग ग्रेज्ड एरिया काय येईल बघा, ग्रेज्ड एरिया हा काय येईल, ही रेडियस आहे तुमची 28, हे अंतर तुमचं किती आहे 28 मीटर किंवा सेंटीमीटर जे पण असेल. मग ग्रेज्ड एरिया किती येईल, तर तो 28 चा पूर्ण सर्क्युलर खाल्ला असता तर पूर्ण सर्कलचा एरिया केला असता, पण तो त्या सर्कलचा चतकोर भाग खातोय, म्हणजे 1/4 भाग खातोय, 1/4 भाग खातोय. मग ही तुम्ही एरिया काढताना काय करेल, पायरचा स्क्वेअर करेल आणि याचे 1/4 करेल, कारण त्याने चतकोरच भाग खाल्लाय, पूर्ण भाग खाल्लेला नाहीये. मग चतकोर भाग जर खाल्ला तर पायरचा स्क्वेअर 22/7, 28 चा स्क्वेअर म्हणजे 28 गुणिले 28, आणि या पूर्ण व्हॅल्यूचा 1/4 पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, कारण पूर्ण खाल्लेलं नाहीये, पूर्ण खाल्लेलं नाहीये. मग हे 4×1 4, 4×7 28, 7×1 7, 7×4 28, म्हणजे ही व्हॅल्यू येईल 88 गुणिले 7, म्हणजे ही व्हॅल्यू येईल बघा 616, 616. मग ही जर व्हॅल्यू 616 आली, तुम्हाला काय विचारलं होतं अनग्रेज्ड. आता अनग्रेज्ड एरिया कसा काढणार, तुम्हाला काय करावं लागेल, टोटल मायनस ग्रेज काढावं लागेल, टोटल मायनस ग्रेज. मग टोटल किती होता बघा
3640 आणि याच्यातून 616 जर मायनस केला, 3600 मधून 600 गेले 3000, 40 मधून 16 गेले 24. तर हे बघा, हे तुमचा आन्सर पाहिजे 3024. हे तुमचा आन्सर पाहिजे 3024. याला एका स्टेप मध्ये सुद्धा करता येतं. कसं करता येतं? एका स्टेप मध्ये करून दाखवा. काहीच नाही. हे बघा, टोटल होतं 70 गुणिले 52. हो, याच्यातून पायरचा स्क्वेअर चे 1/4 मायनस करायचे. ओके, मग टोटल एरिया होता 3640. याच्यातून पायरचा स्क्वेअर जो आहे, पायरचा स्क्वेअर 22/7 गुणिले 28 गुणिले 28 गुणिले 1/4 मायनस करायचंय. तर ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू 47. तर ही व्हॅल्यू यायची ती 616, म्हणजे उत्तर यायला पाहिजे 3024. तर एका स्टेप मध्ये सुद्धा करता येतं मेंटॉसने. कन्सेप्ट अगोदर क्लिअर पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे? कन्सेप्ट क्लिअर. यात प्रश्न असाही विचारलाय की 4 कॉर्नरला 4 घोडे बांधले, 4 कॉर्नरला 4 घोडे बांधले असा प्रश्न विचारला आणि विचारलं की सांगा किती अनग्रेज्ड एरिया आहे. मग 4 कॉर्नरला 4 घोडे बांधले तर हा असा खाईल, हा असा खाईल, हा असा खाईल, हा असा खाईल, म्हणजे हे चतकोर, हे चतकोर, हे चतकोर, हे चतकोर, म्हणजे पूर्ण खाऊन टाकतील, म्हणजे पूर्ण सर्क्युलर एरिया एवढं खाऊन टाकतील. मग इथं काय आलं असतं? इथं 1/4 करायची गरज नाही. जो एरिया येईल 3640 मधून हा टोटल एरिया मायनस करा, उरलेला असेल अनग्रेज्ड एरिया, उरलेला असेल अनग्रेज्ड एरिया. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न होता हा. बाकी पुढे जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की पुढचे जे सेशन आहेत हे आपल्याला तुम्हाला शेवटी ऍपवर पाहायला मिळतील. मंगळवार पासून 3D डायग्रामचे जे सेशन आहेत, 3D डायग्रामचे हे सेशन तुम्हाला ऍपवर पाहायला मिळतील. कुठे? सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाच्या ऍपवर. कुठे? द क्रॅकर क्वांटेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सगळ्यांसाठी हे ओपन असेल. रोज रात्री 9 वाजता हे सेशन आपण घेऊया. बाकी या लेक्चर बद्दल तुम्हाला काय वाटलं डेफिनेटली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ओव्हरऑल या सिरीजचा तुम्हाला काय फायदा झाला याबद्दल डेफिनेटली प्रत्येकाने सांगा. ठीक आहे, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू व्हेरी मच.